जा. संध्याकाळी दत्ताराम कदम बैठकीला साखरपुड्याला आणि अन्न प्रसाद द्यायचा. दत्ताराम कदम दत्ता. मंदिरात जाता जाता एक जबाबदारी आठवली की आमंत्रण द्यायचं राहिले. तर राकेश मोरे आता ती जबाबदारी पार पाडतायत. सर्वांना आमंत्रण देतात. बोला. हा बोला. संध्याकाळी दत्ताराम कदम बैठकीला साखरपुड्याला आणि अन्न प्रसाद द्यायचा. हो जरूर जरूर जरूर. चला या नक्की. चला. तर मित्रांनो हा इथे धामणन फाटा आहे आणि हा रस्ता सरळ जातो वरती शिरगावला आणि धामणन फाट्याच्या बाजूलाच श्री भूमेश्वर मंदिर खोपी हे मंदिर आहे. या मंदिरात आपण आलेलो आहे समर्थनासाठी. दादा बसलेत. हा मंदिराचा परिसर आहे मित्रांनो. हा मंदिराच्या बाजूचा परिसर. चला जाऊया मंदिराच्या आत. कोकणामध्ये तुम्हाला मंदिराबाहेर किंवा घराबाहेर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं तुळस मातेचं असं रोपटं पाहायला नक्की मिळेल. तुळशी वृंदावन पाठी दीपमाळ आहे. जाऊया मंदिराच्या आतमध्ये. श्री भूमेश्वर मंदिर. ते काय होते तिथे प्रसाद होते का? ओके. हो हो. इथे मित्रांनो महाप्रसादाची तयारी चाललेली आहे. हे बघा. तर मित्रांनो आता आपण सध्या वाडीमध्ये जे साखरपुड्याचं आमंत्रण होतं ते आमंत्रण फिरून आता आपण भूमेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहेत आणि जे आमचे बंधू प्रशांत भोसले त्यांचे वडील आहेत काका.
चला तर मंडळी, मासा खोपी गावचं जे भूमेश्वर शिव मंदिर आहे त्या मंदिराचा जो समाधानचा जो काही कार्यक्रम होता तो अशा प्रकारे आमच्या वाडीचा संपन्न झालेला आहे मित्रांनो. तर चला मंडळी, सर्वांना गुड बाय.